भांड्यातील डाळ खात आहे म्हणा. कारण आम्ही पितळी भांड्यामध्ये डाळ बनवतो. ते भांड मी पौर्णासाठी जत्रेतून आणलेलं. शरीरामध्ये पित्त वाढवू नये म्हणून नाकं काढायचे असतात. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ बाळा. हे राम, अवघडच आहे बाबा. कारण माझे जॉईंट खूप पेन होत आहेत आज. एवढं सगळं घेऊन. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:15 वाजलेत आता आणि माझा दादा आता जस्ट कॉलेजला गेलेला आहे. त्याच्या डब्यापुरत्या मी चपात्या आणि भेंडीची भाजी बनवून दिली त्याला. आणि आता मी टेरेसवरती चाललेली आहे पक्ष्यांसाठी थोडंसं जल आणि धान्य घेऊन. पण टेरेसवरती जायच्या अगोदर उष्मातेला जल अर्पण करते, नंतर मग टेरेसवरती जाते. काल आमचा गवती चहा कोमजलेला, आज छान फुललेला आहे बघा. खूप छान वाटतं मला. चला आता मी टेरेसवरती जाऊन येते. तर एवढं सगळं घेऊन जावं लागतं. तरी कॅमेरा फोंडेजीने पकडलेला आहे. माझं नाव सांगायची काय गरज आहे? मग कॅमेरा पण येणार ना माझ्या बरोबर. आज आभाळ आलेला आहे, वातावरण शांत शांत आहे. फक्त पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज येत आहे. चला अगोदर जल ओतते भांड्यामध्ये. आता सूर्यनारायण दर्शन घेऊयात. सूर्यनारायण पण बरेच वरती आलेले आहेत, कारण 8:30 वाजलेत मला वरती येईपर्यंत. आणि थोडेसे ढग आडून आहेत सूर्यनारायण पण. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. आज मी फक्त प्राणायाम करणार आहे, व्यायाम नाही करणार, कारण माझे जॉईंट खूप पेन होत आहेत आज. प्राणायाम झालेला आहे माझा आणि आता घरी चाललेली आहे मी. आज आभाळ आलेला आहे, वातावरण थंड आहे, त्याच्यामुळे पक्षी आनंदाने आकाशामध्ये विहार करत आहेत. वा वा, खूप छान दृश्य आहे. मना माझा उठला की नाही अजून? अरे जागाच नाही हे ठेवायला. सकाळ सकाळी काय चाललंय दोघांचं? फोंडजी नहा लिया आपने? अरे क्या हो गया फोंडजी, आप बात क्यों नहीं कर रहे मेरे से? चोरी आपकी पकडी गई. इथं मी फ्लावर धुवून ठेवलेला आहे. आता उरलेल्या चपात्या आणि फ्लावरची भाजी बनवून घेते. इथं देवाचा नैवेद्य रेडी आहे. आता पप्पा याच्यावर खडी साखर ठेवणार. इथं आई चपात्या बनवते आणि आमचं जेवण रेडी आहे. आज भाजीला भेंडीची भाजी, नंतर तडका दिलेला बीटरूट. मित्रांनो, तुम्ही आज बाहेरचं वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे. असं वाटतंय पाऊसच पडणार आहे. खूप असं डलडल वाटतंय. जास्त फरमंट झालंय. बघ ना कसं रे, आजचं वेगळंच लागलं ते. अरे पनीर झालंय त्याचं. सॉरी, असं कसं काय? हे राम, अवघडच आहे बाबा. पहिल्या तासाला आयुष्यामध्ये माझ्या मी रात्री 12 वाजता दुधामध्ये निर्जन टाकलेलं दह्याचं, तर हे असं बनलेलं आहे एकदम. आता ते चांगलं आहे का? बघा आता खाऊन बघा वस्तू लागते. ते गाईचं चीक असतं ना. बस बस थांब, मला बघत आणि सगळं पाणीच आहे बघ ना मला. हे बघ पाणीच सगळं. असं काय झालं काही कळत दूध नाही. दूध वेगळीकडे, पाणी पाणी जास्त आहे. जास्त सिरियसला का? कमी द्या मला. कमी देते फोंडजी, नैवेद्य एवढं देते तुम्हाला. खाऊ देते फोंडजी. आरामात. हे घ्या चपाती. आरामात खावा. साखर टाकते का? नाही नाही नाही, नुसतं खाऊन दाखव. सांगा कसं लागतं. आंबट आहे काय? साखर टाकू? जास्त आंबट झाले, जास्त विरगले असं वाटतंय मला. नाही, जरा वेगळे लागलं नाही पण असं काय झालं काही कळत नाही. पहिल्यांदा झालं असं. साखर टाकले का काय टाकले? किती साखर केवढं आहे, मटेरियल किती साखर किती टाका कळलं पडेल. तेवढीच जेवढी साखर तेवढीच ते मटेरियल. आंबट आमचा हात मोठा हात आहे. हे घ्या. खूप जेवण झालं का? हे घ्या डब्बा घ्या. दुपारचं जेवायलाच नाही काय. हो एवढं जेवलं. बरं आहे का ना पंडूजी? तुम्हाला खूप खूप शुभकामना माझ्या. आज नवीन खात्यात चाललेला आहात तुम्ही. धन्यवाद. मी आता जेवण करत आहे. तुम्ही सुद्धा या जेवण करायला.
मनाने माझ्या आत्ता आंघोळ केलेली आहे, तो आवरत आहे, त्याला यायला वेळ लागेल. मला भूक लागली आहे तर मी खाऊन घेते. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर किचन ओटा आणि भांडी मी लगेच स्वच्छ करून ठेवलेली आहेत. माझा मना आता कॉलेजला चाललेला आहे. पैसा बर. मनाची माझ्या परीक्षा आहे, आज पहिला पेपर आहे. हा, तुला बहुत बहुत शुभकामनाएं. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ बाळा. चांगला पेपर लिही, छान छान. तू पप्पांकडून का नाही मागून घेत पैसे? पप्पा घाईमध्ये असतात मग मी नाही. हा नाही, मला पैसे मागत असतो. पप्पा का खौफ मुझे पसंद नहीं. पप्पाला घाबरतो. पप्पा का खौफ है भाई. खाली गाडी काढेपर्यंत 100 रुपये पाठवते तुला. म्हणजे पप्पी. ओके, आओ जाओ बेटा. दुपारचे 2 वाजले जातात आणि माझी घरातली सगळी कामं आता झालेली आहेत आणि घरामध्ये खूप शांतता आहे. मला आज करमत सुद्धा नाही, कारण जवळजवळ 10-12 दिवस झाला मना घरीच होता. आज दोघंही कॉलेजला गेले. दादू तर तसा जातोच, दादूला सुट्ट्या नाहीत. मला वाटतं त्याला एक्झाम झाल्यानंतर, त्याची एक्झाम जूनमध्ये संपेल तेव्हा सुट्ट्या लागतील. मनाला 10-12 दिवसानंतर सुट्ट्या लागतील, मग तो घरीच असेल. मी आता शेंगदाणे भाजत आहे. छान खरपूस भाजून घेते आणि थंड झाल्यानंतर याची नाकं काढून टाकते. शरीरामध्ये पित्त वाढवू नये म्हणून नाकं काढायची असतात. आता थोडा वेळ मी आराम करते. गहू पण नीट करायचे आहेत, पण आराम झाल्यानंतर. दुपारी मी थोडा वेळ आराम केला आणि मना सुद्धा आलेला आहे. त्याला विचारत पेपर कसा गेला त्याचा. मना, कसा होता पेपर? तू कसा लिहिलास? हो, मग आउट ऑफ मार्क्स का? आउट ऑफ तर लिहिलाय मी. हा, अब भगवान जाने. तुला माहिती असायला पाहिजे बरोबर उत्तर लिहिलंय का चुकीचं. सगळं बरोबरच लिहिलंय. आता मॅम वरे कसे मार्क मिळणार. अच्छा, चला आता गहू नीट करते आणि दळायला टाकते. सायंकाळचे 5 वाजलेत. आता चिरंजीव झोपलेले आहेत. मी डाळिंब खात आहे. त्यांना म्हटलं खा, ते म्हणले नाही. 1 तासभर झोपू देते. 6 वाजता त्यांना उठवते. मी आता संध्याकाळ स्वयंपाक करत आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आता डाळ शिजवायला ठेवत आहे. हे मातीचं भांड मी पौर्णासाठी जत्रेतून आणलेलं, तर त्याचं आज उद्घाटन आहे. आता डाळ शिजवायला ठेवते. बघूया याच्यातली डाळ कशी बनते ती. चला, किती सुंदर दिसते, शोभून दिसते की नाही. पूर्वीच्या काळी तर अशीच मातीची भांडी वापरायची. मातीच्या भांडीत बनवलेला स्वयंपाक शरीरासाठी खूप चांगला असतो, कारण मातीमध्ये आयरन वगैरे असतात, बरेचसे मिनरल व्हिटॅमिन असतात, ते आपल्या शरीरात जात असतात. सगळ्या भांड्यामध्ये बेस्ट आहे मातीचं भांडी. डाळ उकळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यावरती असा फेस आलेला आहे. हा काढून फेकून द्यायचा, कारण याच्यामुळे शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढत असते. आता फेस काढल्यानंतर याच्यामध्ये हळद, मीठ आणि हिंग घालते आणि इकडच्या स्टोवरती शिफ्ट करते आणि इकडे भाकरी करून घेते. या हंडीवरती झाकण ठेवते, म्हणजे चांगली डाळ शिजेल आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी ओतायचं, म्हणजे उतू नाही जात डाळ. माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. इथं भाकरी सुद्धा झालेल्या आहेत आणि या छोट्या भाकरी नैवेद्यासाठी बनवलेल्या आहेत देवाच्या. आणि इथं कांद्याची चटणी बनवली आहे माझ्यासाठी, कारण मला डाळ नाही चालत. तर आता डाळ बघूया शिजली की नाही. ती थोडीशी उतू गेलेली आहे, कारण पाणी जास्त झालेलं होतं. तर डाळ पण शिजत आलेली आहे. आता मी सायंकाळची देवपूजा करून घेते. घाम खूप आलेला, सगळ्या केसातून चेहऱ्यावरती घाम झालेला आहे. चेहरा धुते आणि मग देवपूजेला बसते. मी नेहमी अगोदर देवपूजा करते आणि नंतर स्वयंपाक करते, पण आज उलट काम केलेलं आहे. अगोदर स्वयंपाक झालेला आहे. अंजी चल चल, पंखा बंद कर. अरे अरे अरे, विजू नको विजू नको विजू नको. बरं झालं. श्री श्री सखी पापरणी पुण्यदे नमस्ते नारायणते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय, श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. श्री सुभद्राय नमः. पूजेसाठी आता मणा बसलेला आहे आणि हे नैवेद्याचं ताट. डाळ शिजलेली आहे. देवाला अगोदर नैवेद्य ठेवते. परब्रह्मदीप ज्योतिरार्दन राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता. आम्ही आता जेवण करत आहोत. आज मातीच्या भांड्यातील डाळ खात आहे मना. ओ ये, मला काय आम्ही नाही खात. तुम्ही पण खाणार आहे, पण पहिलं ताट मी मनाला देणार आहे. तू पण समर्पय में करा. दादू अजून नाही आला, स्विमिंगला गेलेला आहे. येस, दाजू अजून आला नाही. दाजू आला, दाजू नाही आला अजून स्विमिंग.
ही कुठली भाषा आहे? मग काय बोलायचं सांगा. क्रियापद शेवटी असतं. मग दादू अजून आला नाही. बस दादू नाही आला अजून. क्रियापद मध्ये करते घेतलेला. अरे असं स्टाईल आहे ब्रो. स्टाईल आहे, भारी स्टाईल आहे पुंडजी. स्टाईल आहे ब्रो. ठीक आहे बाली भाषा चालतं पुंडजी. अरे क्या मला उसमें पण दिलंय. पुन्हा खावा. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. म्हणा खाऊन सांग मला अगोदर कशी बनली डाळ. बापरे पुंडजी बघा. तुम्ही पण सांगा किती किती काय काय वाटलंय. डिचेक डिचेक. कशी बनली चवीला. असं काय तसं काय सेमच आहे. तुला काय वेगळं वाटलं नाही का मातीच्या भांड्यातलं. ठीक आहे, मला काय वेगळं वाटलं नाही. कारण आम्ही पितळी भांड्यामध्ये डाळ बनवतो, त्याची आणि त्याची चव एकच असेल कदाचित. पंडजी तुम्ही सांगा आता मातीच्या भांड्यातील डाळ कशी लागती. काय असं वेगळं वाटलं? अरे राम, काहीच वेगळं नाही वाटलं यांना. ते काम कर तू खा आणि मग सांग. हो, मी कालच ते डाळ सांबर खाल्लं, एक घास खा मग. सांबर भात खाल्लाय. अरे एक घास खा आणि सांगच चव. सांबर भात. मग आता अलवेज डाळ आवडते. अरे. छान आहे, टेस्टी एकदम. तांब्याच्या पातेल्यात केलेली आणि मातीच्या भांड्यात केलेली सेम टेस्ट आहे. का? कारण गॅसवरच केली ना तू. गॅसवरती आणि ते पण चांगलीच आहेत ना, पितळीची भांडी पण चांगली, तांब्याची भांडी पण चांगली आहेत. प्लस चुलीवर गेला असतं ना. हा, चुलीवरची वेगळी लागली असते जरा. ठीक आहे, चालतंय. चला आता आम्ही जेवण करून घेतो. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.